नमस्कार, शुभप्रभात, शुभ सकाळ. तर बऱ्याच दिवसानंतर सर्वांचं स्वागत आहे आपल्या धनंजय शेळके याच्या डेली ब्लॉगवर. तर कसे आहोत सर्वजण? आय जस्ट होप की सर्वजण मजेतच असणार. सो आज लॉंग व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा की मी जर कुठे लांब जात असलो तरच मी जास्तीत जास्त लॉंग व्हिडिओ टाकत असतो. सो मी आज चाललेलो आहोत. आता सुट्ट्या तर लागलेल्या आहेत म्हणून मी चाललेलो आहोत आता माझ्या जन्मभूमीवर, माझ्या जन्मगावी म्हणजे चाळीसगावला चाललेलो आहोत. म्हणजे नाशिक जिल्हा सोडून डायरेक्टली मी चाललो आहोत जळगाव जिल्ह्यात. तर कारण असं की मी सोडवायला चाललो आहे आजींना. भरपूर दिवस झाले आजी इकडेच होते ना, आता आजींना जायचं होतं गावी म्हणून मी आजींना सोडवायला चाललेलो आहे. आजींचे पाय दुखतं म्हणून आजींना पहिल्यांदा स्टॉपवर गाडीवर सोडवून आलो मी आणि मी निघालो आहे माझी बॅग घेऊन पुन्हा आजींकडे. आता हे सकाळचं तर नेचर तुम्ही बघू शकतात. वाव, काय भारी नेचर आहे नाही का? एकदम भारी, एकदम झकास ना, काही विषयच गंभीर ना डायरेक्ट. हा आहे आमचा फाटा, कळवण नाशिक हायवे हा आहे. आणि म्हणायला गेलं तर सकाळची गर्दी काही इतकी राहत नाही. आणि तिकडे ज्या काय आहे त्या स्टॉपवर आजी उभ्या आहेत आणि मी पण आता तिथे जाणार कारण की बसची वेळ झालेली आहे. वाव, काय भारी सनराईज आहे ना. तर मग मित्रांनो, एन्जॉय करा आजचा ब्लॉग. सर्वच तुम्हाला पाहायला मिळेल मी कोणत्या रूटने आणि कसा काय जातो. जितकं मला पॉसिबल होईल तितके मी म्हणजे व्हिडिओ इन्क्लूड करण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर आजचा शॉर्ट व्हिडिओ मिनी ब्लॉग देखील याच्या संदर्भात येणार आहे. सो वॉच नाउ दिस माय व्हिडिओ अँड एन्जॉय नाउ द टुडे व्हिडिओ. सो लेट्स गो. ज्यांनी चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. अर्थातच अधूनमधून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुम्हा सर्वांपर्यंत लवकरच येईल. सो चला, मिळूया डायरेक्टली आता बसमध्येच. सो फायनली मित्रांनो, इथे 2 मालेगाव बस लागलेल्या आहेत. ही आहे कळवण डेपोची, म्हणजे नाशिक जिल्हा कळवण डेपोची आहे फक्त कळवण मालेगाव. आणि ही आहे जळगाव जिल्हा मुक्ताईनगर डेपोची 3553 आहे. मुक्ताईनगर म्हणजे नांदुरीगड, मालेगाव, जळगाव, धुळे, भुसावळ आणि मुक्ताईनगर जळगाव विभागाची बस आहे. म्हणजे सप्तशृंगी गडावर कोणती नांदुरीगड ते मुक्ताईनगर हा असा हिचा पट्टा आहे. सो आजचा प्रवास असणार आहे याच बसने. काय नाही हो. बसमध्ये खूप अफाट गर्दी होती म्हणून मी बसच्या एका सीटावर एका मावशींना म्हटलं मला जागा द्या, म्हणून मी तिथे कसं तरी ॲडजस्ट करून बसलो. आणि नंतर बघायला गेलं तर तिथे ॲडजस्ट होत नव्हतं म्हणून मी डायरेक्ट खाली बसून घेतलेलं होतं. इतकी गर्दी होती तरी भरपूर विचार डोक्यात येत होते कारण की मी माझ्या मित्रांना सोडून आणि मित्रपरिवाराला सोडून मी चाललेलो होतो माझ्या गावी. म्हणायला गेलं तर प्रवास हा अगदी सुखाचा चाललेला होता. बस पण निघालेली होती, बघू शकतात आपली बस अगदी एकदम जलद वेगाने जात आहे. आणि बसचे ड्रायव्हर हे एकदम सुखरूप अशी बस चालवून नेत होते. आणि म्हणायला गेलं तर एकच आपले महाराष्ट्राचे चालक असे आहेत की एकदम सुखरूप सर्व प्रवाशांना आपल्या गावापर्यंत म्हणजे आपल्या ज्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचं आहे तिथपर्यंत आपल्याला नेतात. चला तर मग मित्रांनो, हा पुढचा प्रवास असाच चालू देऊया आपला.
मित्रांनो, आता आम्ही उतरलेलो आहोत मालेगावच्या बस स्टँडला, जुन्या स्टँडला. आणि आता आमची जी बस लागते ती आहे नव्या स्टँडला लागते ती बस, म्हणून आजी आणि मी चाललो आहोत नव्या स्टँडला जाण्यासाठी. सो आता इकडून रिक्षा करून जाऊया, कारण की आमच्या पण बसचा टाईम झालेला आहे 10 वाजता. ही पण इथे येते 10 वाजता, ती पण तिथून शार्प 10ला निघते. सो आता जाऊया नव्या स्टँडला. सो तिथे गेल्यावर कंटिन्यू मित्रांनो, आता आम्ही पोहोचलेलो आहोत मालेगावच्या बस स्टँडवर. हे बघू शकता तिकडे हे आहे मालेगावचं नवं स्टँड. आधी उतरलेलो होतो तिथे जुन्या स्टँडला, कारण ती मुक्ताईनगरची बस होती ती आधी लागायची नव्या स्टँडला, पण थोडा प्रॉब्लेम झाल्यामुळे ती आता जुन्या स्टँडला तिचा थांबा हा व्हायला लागला. सो तिकडे सामान ठेवलेलं आहे, मिरी घालेलं होतं इकडे. आजी गेलेल्या आहेत बाहेर. सो म्हटलं चला एक ब्लॉग हा कंटिन्यू पुढे करून घेऊया. व्हॉइस ओव्हर 10 नंतर करणारच आहे मी. तर इकडे लागलेले आहे मालेगाव करंजगावन धुळे बस 1605 धुळे डेपोची, धुळे जिल्ह्याची धुळे डेपोची बस आहे. आणि आता इकडं मालेगावच्या बस स्टँडचं काम पण चालू आहे भरपूर. आणि चला मग आता पुढचा ब्लॉग हा बसमध्ये बसल्यानंतरच कंटिन्यू करूया. सामानाजवळ थांबा आजी. ओ आजी, सामानाजवळ थांबा. आजी सामानाजवळ थांबा. आजी आल्या आणि आजींना थांबवलं आता सामानाजवळ. जे काही होत्या आमच्या बॅग वगैरे. आता जरा वेळात येईलच आमची चाळीसगाव जाणारी बस, म्हणजेच ती असते मालेगाव पिंजारपाडा मार्गे चाळीसगाव असा हा तिचा हा रूट असतो. आता जरा वेळात येईलच. ती आली शिवशाही. आणि हा आहे सर्व मालेगाव बस स्टँडचा बेस. ते बघू शकता तिथं आहे बोर्ड. डाणे राजमाने कोळाने मालेगाव शेंदुर्णी पाळा पिंजारपाडा मार्गे चाळीसगाव ओरकोण चौकटी मार्गे पारोळा इकडे बघू शकतात ती लागलेली आहे आमची बस, म्हणजेच पिंजारपाडा मार्गे चाळीसगाव. ही जाणार विसापूरपर्यंत. विसापूरपर्यंतचा प्रवास हा तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार. स्वतः वाढलेला आहे ऊन, आणि मी तर माझा ब्लॉग हा स्टॉप करतो. म्हणजे पुढचा ब्लॉग हा कंटिन्यू करणार, पण तो पण बसमध्ये बसल्यानंतर. आता माझ्या गाडीचा म्हणजे विसापूरला आल्या आल्या काय मला ब्लॉग हा शूट करता आलेला नाही इकडे, कारण की लागलेली होती खूप भूक आणि झोप देखील लागलेली होती, म्हणून मी काय ब्लॉग हा शूट केलेला नाही. आता आलेलो आहोत आमच्या टेरेसवर. बघू शकता आमचं टेरेस. आणि घराचा संपूर्ण ब्लॉग हा आपल्या उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायलाच भेटणार आहे. तोपर्यंत हा बघू शकता आमच्या गावाचा पूर्ण नजारा. पूर्ण जिकडे तिकडे वाळवंट झालेलं आहे, जसं काय राजस्थानमध्ये चालू आहे जणू. सो मित्रांनो, तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. याचा अर्थ आपल्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुमच्यापर्यंत सर्वात पहिली येईल. आणि माझ्या घराचा संपूर्ण ब्लॉग हा उद्या तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायलाच भेटणार आहे. सो वॉच नाउ दिस माय व्हिडिओ. थँक्यू सो मच. बाय बाय. सेव टेक केअर.